श्री ब्रह्मचैतन्य महाराजाय नमः. श्री सद्गुरु लीलामृत अध्याय 3 समास 4. श्री सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजाय नमः. जय जय श्री आत्मा रामा, भूता व्यापोणी रिकामा, अखंड आनंद सुखधामा हृदय निवासी, जवळी असोनी उमजेना विषयी धावे वासना, विभक्तपणे नमितो चरणा ध्यान राहो अखंड, व्रत बंधना उपरी गणपती नाना क्रीडा करे, बटू वेश कौपीनधारी चित्तवेधी पाहता, गृही वृद्ध लिंगोपंत बाललीले होती मुदित, पुनरुपी गीताई प्रसूत पुत्र कन्या लादली, अण्णा असे पुत्र नाम मुक्ताई कन्या स्वरूप परम, सकलांचे अतिप्रेम गणपतीवरी, तैसे कुल गुरु सखाराम भट्ट, पाठक उपनामे कर्मनिष्ठ, पत्रिका वर्तविती नीट विद्वान होते बहुगुणी, यांचे पुत्र वामन बुवा हेची करते होते तेव्हा, तयाचे पुत्र चिंतू बुवा खेळगडी गणपतीचे, अप्पा पाटील गावकर पुत्र दाजीचा चतुर, बाळा तयाचा कुमर कुलकर्ण्यावरी अतिप्रीती, चरित्रा माझी संबंध येईल म्हणून विशद नामे केली प्रसिद्ध, उभय कुळाची पंतोजी अण्णा खर्शीकर, व्यवहार विद्ये माझी चतुर, परी नेनती अधिकार गणपतीचा, एके समयी ऐसे झाले गुरुजी स्वल्प गृही आले, इकडे भजन आरंभिले शिष्यवर्गे, पंतोजीसी राग आला छडी मारती सर्वाला, मुले म्हणती गणपतीला कैसा विचार करावा, येरुवदे सर्वासी स्वस्थ रहावे मानसी, रामद्वेषी नरासी शिक्षा होईल त्वरित, सवंगड्यातील मुलांनी अप्पा पाटील भेटोणी, वृत्तांत कथिला मृदुवचनी पंतोजीचा, तुमचे वेश्येपासी पंतोजी जाती अहर्निशी, भलते भासते आम्हासी तुमचे तुम्ही पाहावे, पाटील होता विषयग्रस्त करणी वाक्ये झोंबत, दात ओठ खात खात निघाला तेथोनी, इकडे गुरुजींची स्वारी शाळेतून जाता घरी, बैसले तेथे क्षणवरी पान खात, बोला फुला गाठ पडली पाटलाची स्वारी आली, तळची आग मस्तका गेली निष्ठुरपणे मारित, मार मारोणी केला विकळ लोक धावले सकळ, वृत्तांत परिसोनी नवल अत्यंत भासले, ऐसे नव्हे पाटील बुवा गणपतीने केला पुंडावा, पंतोजी तुम्ही त्याचे नावा कदापि काढू नये, तो असे भगवत भक्त श्रीकृष्णा सारिखा धूर्त, जाणावे हे सत्य त्याचे वाटेसी नच जावे, शाळा सोडिली अण्णांनी निघाले गाडी भरोणी, मार्गी त्यासी गाठोनी उपदेशी ब्रह्मचारी, रामभक्तासी वैर करिता दुःख होते फार, आता तरी रघुवीर स्मरत जावा, 2 दिवसाची चाकरी रामकृपेची भाकरी, तोच तारी आणि मारी शरण जावे तयासी, ऐशी क्रीडा नाना परी करत असे ब्रह्मचारी, मित्रांचा जो कैवारी संकट समयी, धावण्या माझी चपळ मुखी हास्य सोज्वळ, तनू दिसे कोमल उड्या घेई वृक्षावरी, विनोदी असोनी निश्चळ धीट आणि कोमल, वक्तृत्वे भुलवी सकळ लहान थोर, रामनाम हाची छंद हीच क्रीडा विनोद, अंतरी ध्याई सद्गुरु पद कै देखेन डोळा, शाळेसी निमित्त मात्र जाई विद्या येतसे सर्वही, आश्चर्य मानती पाही बुद्धी प्रभाव देखोणी, कोळशाची शाई करोणी अर्कपत्रे काढी लिहोणी, रामनामे वृक्ष भरोणी प्रदक्षिणा करतसे, पाहोनी क्रीडा कौतुक आश्चर्य करती लोक, लिंगोपंत धूर्त तार्किक विचार करी मानसी, हा होईल भगवत भक्त प्रपंची राहील विरक्त, उदासीन वागे सतत वयसान असोनी, तरी हा हातीचा जाईल राणीवणी फिरेल, विरक्तपणे वागेल जनामध्ये, यास्तव शीघ्रची लग्न ग्रंथी घालू म्हणे रावजी प्रती, मानली सकलासी युक्ती गीता आदी करोणी, शोधू लागले नोवरी कुलवंत स्वरूपे बरी, जाणून या वतनदारी पाहो येती अनेक, गोडसे उपनामी संभाजीपंत, कुलकर्णी खातवळी वसत, तयाची कन्या नेमस्त केली असे, वयसान गौरवर्ण कुलशील शुभलक्षण, वर द्वादशी एक न्यून जोडा शोभतसे साजिरा, वाघनिश्चय सीमांत पूजन विवाह होम अन्नदान, सरस्वती ठेविले नामाभिधान, समारंभ सांग केला, परी गणपती उदासीन म्हणे कासया हे बंधन,
कै देखेन सद्गुरु चरण भव सिंधू तारक. विवाह म्हणजे सजीव बेडी, जी थोर थोरास करी वेडी. सदवासना धड फुडी, असेल तीही घालवी. नरदेहाचा अधिकार, स्वये व्हावे विश्वंभर. परी करीत किंकर, बहुताचा बहुपरी. भलतियाचे आर्जव करवी, कोणा दुरुत्तरे बोलवे. नसताची मोह लावी पाठीमागे, कुकर्मी वा दुष्कर्मी प्रवृत्त व्हावे धनागमे. एवं आयुष्य प्रपंचकामी, अहंकारयुक्त लाववी. ऐसा हा मोहपाश बहुत झाले कासावीस, तरला ऐसा पुरुष भाग्यवंत विरळाची. जैसा वाईट तैसा चांगला, परी लाभे क्वचित आला. सोमल औषधी असे भला जाणत्यासी, गृहस्थाश्रमाची महती बहुत गायली धर्मग्रंथी. परीविषयी लंपट होती बहुतेक जन, अतिथी सेवा अन्नदान तिन्ही आश्रमा विश्रांतीस्थान. पितर देवासी हवन, गृहस्थाश्रमी मिळतसे. पितृऋण मातृऋण फिटे होताची संतान. विद्याकलांचे पालन गृहस्थाश्रमा कारणे. एवं चतुर्विध पुरुषार्थ ज्ञानिया लाभती येथ. अज्ञाने होता आसक्त अधोगती निश्चये जरी. असेल विवेक वैराग्य, तरीच हे लाधेल भाग्य. परी कलियुगी ऐसा योग घडणे कठीण, ज्ञाने व्हावे विरक्त तरी संसारी अलिप्त. सद्गुरु विना ज्ञान प्राप्त होणार नाही. या गृहस्थाश्रमा कारणे देवादिका जन्म घेणे, विद्याकलादी आयतने याजसाठी. हे सृष्टीचे उगमस्थान, याचे निसृष्टीचे पालन. नीती न्याय दंडन याचे करिता. ऐसा विवेक उदेला हळूहळू वाढू लागला. संचित दिसे बैसला ठाई ठाई, जे देवांचे दैवत. ऐसे संत महंत, तेचे अधिकारी येथ वेदनिधी दावाया. वेद अनंत पार, शब्द ज्ञानेन पडे पार. कलियुगी अल्पायुषी नर, धृती ही अल्प झाली. तैसा आहार विहार, दुर्जन संगती अनिवार. बुद्धी सुचे तदनुसार देहसुखाची. वेदशास्त्र पठन केले परी, देहसुखाने नाडले. कामधेनुपाशी घेतले तक्र जैसे. ऐसा कालाचा महिमा, ध्यानी न ये परमात्मा. सुखासक्तीची सीमा जाहली असे. देहसुखाची साधने शोधिती ते शहाणे. बहुद्रव्य मिळवू जाणे तो पुरुष उत्तम. पंचभूताचे मिळवणी सुख सोयी साधती जनी. तीच म्हणती ज्ञानी जनरूढी. जो भूताचा जनिता, त्रिभुवनी जयाची सत्ता. तयासी न पाहता प्रकृती सुखे धुंडाळती. प्रकृती माझी सुख इच्छिले, तो पुरुष अज्ञानी गणले. रावणादिक भले भले सत्यलोकी, सत्ता ज्याची. वशिष्ठ विश्वामित्रांची कथा, पाहता कळे ज्ञानसत्ता. सद्गुरु कृपे येई हाता विमल ज्ञान. मुळी प्रकृती नाशिवंत, तीची कर्मे ही अशाश्वत. ठाई पाडावे शाश्वत, तरीच ज्ञानी मनवावे. वेद अनंत बोलले, प्रवृत्ती ज्ञान विशद केले. निवृत्ती संकेते दाविले अगोचर जया. वेदाचे अगोचर ते संतासी गोचर. मूळ सापडता तरुवर हाती येई. गुरुकृपे वाचो निकाही, सर्वथा सार्थक होणे नाही. खून गाठ बांधो निरुधई, न्याहाळी तसे सूक्ष्मदृष्टी. कोणी येता साधू संत, म्हणे दाखवा भगवंत. वेदशास्त्रांचा मथितार्थ उकलो निदावा. 4 वेद 6 शास्त्रे 18 पुराणे उपसूत्रे. शिकवा समग्र मंत्रतंत्रे येके दिनी. ऐसा करिता प्रश्न, म्हणती आम्हा नसे ज्ञान. गुरुचरणी व्हावे लीन, ज्ञान येईल तूज लागी. येरुवदे ऐसे संत, कोणे ठाई नांदत. ठाऊके तरी पुरवाहेत कृपा करोणी. भवतारक सद्गुरु संत, गृही गुंतता नोहे प्राप्त. लोभ सांडोनी गिरिगभरात, तीर्थी क्षेत्री शोधावे. जयाची होता कृपा दृष्टी, अज्ञान ज्ञानास हौटी. जन्म मृत्यू आटा आटी, भव ग्रंथी तुटेल. गुरुशोधाचा निश्चय केला, सोबत्यासी निवेदिला. जेन वदती कवनाला विश्वास परम. चुलत बंधू दामोदर, दुजा वामन म्हासुर्णेकर. दोघा मानवला विचार, सांगाते येऊ म्हणती. तव गृही लिंगोपंत, जरेने जाहले ग्रस्त. मृत्यूचिन्हे उमटली जेथ, ते गेले निजस्थाना. कोणी हळूहळू लागले, कोणी म्हणती भले झाले. पुत्रपौत्रा देखत गेले कलियुगी अलभ्य.
लिंगोपंत पुरुष भला कार्यकर्ता होऊन गेला, ईश्वर तयाचे आत्म्याला शांती देऊ. लिंगोपंत निघून गेले, रावजी करते झाले, गणपतीवरी खेळ खेळे, मणी ध्यायी श्री गुरु. गुरु शोधा या कारणे, शीघ्रची गृह त्यागणे, सार्थक अन्य साधने होणार नाही. व्रत बंध शुभ वेळी, माता पित्यांची आज्ञा झाली, करोनी गुरुसेवा वहिली, विद्या तुवा शिकावी. भिक्षा मागोनी उदरपुरती, अखंड धरावी शांती, ब्रह्मचर्य पाळो निक्षिती, विचरावे सकळ. अशा आज्ञेची पूर्तता झाली नसे तत्वता, तीच मानोनी आता सांग करावी. आधी उपजत ज्ञान, वेदशास्त्र निमित्त जाण, पुढील कार्या अनुलक्षून निश्चय केला जाण्याचा. 12 वर्षाचे वय, क्रीडासक्तीचा समय, परिवैराग्य उदय दृढ झाला. तिथीवार निश्चित केला, प्रातःकाळी उठून गेला, सोबती धावले सहाय्याला मागील दोघे. गुरुभेटीची आर्त धरोणी चालले वनात, तोडली मायेची मात, दुर्जय दुर्निवार. सरिता सागर संगम, समरसे पावेल विश्राम, श्रवण केलिया हरती श्रम भाविकाचे. पुढील अध्यायी ऐसी कथा, सद्गुरु होईल बोलविता, वत्सधेनुसी पिता गळती सेऊ. इति श्री सद्गुरु लीला श्रवणी स्वानंद सोहळा, पुरविती रामदासी यांच्या लळा कृपा कटाक्षे. इति श्री सद्गुरु लीलामृते तृतीयाध्यायांतर्गत चतुर्थ समास. श्री सद्गुरु चरणार्पण मस्तु.